महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिसमध्ये घडवला इतिहास। 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य पदक। खाशाबाद जाधवांनंतर ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनं महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीत मिळवून दिलं पदक। कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर। ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी दूरध्वनीवरून केलं कुसाळेंचं अभिनंदन। ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला। संभाजीराजे छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध। स्वराज्य संघटनेनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी। पूजा खेडकरला दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टाचा दणका। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। संपवण्यासाठी मनगटात दम लागतो, ते घरात बसणाऱ्यांचं काम नाही। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला टोला। हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेल्या मनसैनिक जय मालोकर कुटुंबियांची अमित ठाकरेंनी घेतली भेट। कुटुंबियांना दिला आर्थिक मदतीचा हात। वर्ध्यातल्या सावंगीत MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या। इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन, कारण अस्पष्ट। लोखंडी गेट अंगावर पडून चिमुरडीचा मृत्यू। पिंपरी चिंचवडमधील घटनेनं खळबळ। धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता। न्यायमूर्तींचा 6 विरुद्ध 1 असा बहुमतानं निकाल। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा ऐतिहासिक निकाल। हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीनं मोठं नुकसान। आतापर्यंत 3घांचा मृत्यू, 50 पेक्षा जास्त बेपत्ता। युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य।